मालेगावातील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला कोर्टात हजर करणार। कोर्टाच्या आवारात महिलांनी रास्ता अडवला तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, संतप्त महिलांची मागणी। मालेगावातील डोंगराळे गावामध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांनी चिमुकलीच्या कुटुंबाची भेट घेतली। सैतानाला फाशी द्या, याच सर्वांच्या भावना। चित्रा वाघ यांच्यासमोर पीडित कुटुंबाचा टाहो। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, या सूत्रांची माहिती। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये शहांकडे तक्रार। महायुती विरोधातील बंडखोरांना रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक पाठबळ। ऑपरेशन कमळवरून शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष, एनडीएचे प्रमुख असल्यानं तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांची तक्रार केल्यानंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती। नागपुरात काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नगरपंचायत नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप। सांगलीमधील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षकांविरोधात गुन्हा, पालकांकडून न्याय देण्याची मागणी। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73 कोटींचा घोटाळा। बीडमध्ये महसूल विभागात खळबळ, 3घांना अटक, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। एसआयटीकडून तपास, या संदर्भातला सुरू। रायगडमधील तामिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीत कोसळली। 4 मृतदेह आले हाती, इतरांचा ड्रोनद्वारे शोध सुरू। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची दाट शक्यता। जैन मुनी यांनी सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला। जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा।